नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या आपल्या विविध जिल्ह्यातील कार्यकारी सहकारी संस्थांच्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती सध्या समोर आली आहे. खास करून विशेष म्हणजे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून जे आपल्या कर्जदार सभासदांनी कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे. तर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण की ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आणि विशेष म्हणजे की सध्या फक्त यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची संपूर्ण माहिती नव्याने संकलित करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सोसायट्यांनी कागदपत्र गोळा करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केलेली आहे. आणि यानंतर यवतमाळनंतर आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जी आहे तर ती ही मोहीम सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि यामुळे जे आहे तर त्याला कर्जमाफीचा जो काही नवा प्रस्ताव असणार आहे त्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा जी आहे तर ती या भागामध्ये जोर धरत आहे. आणि त्यामुळे यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पाठवण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशीलवार माहिती जी आहे तर ते तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. आणि यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आणि खास करून कर्जदाराकडून जी कागदपत्रे मागवली आहेत त्यामध्ये 7/12 उत्तराची छायांकित प्रत, आधार कार्डची प्रत, फार्मर ID, पॅन कार्डची प्रत किंवा सेव्हिंग असेल, त्या जॉईंट खात्याचं पासबुक असेल, अशा सर्व कर्ज खात्याची CCC प्रत असेल, मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा असेल, या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे. आणि काही कर्जदारांकडे जर मूळ कागदपत्र नसल्यास त्यांची वरास नोटरीकृत प्रत तातडीने देण्याच्या सूचना सोसायट्यांनी केल्या आहेत. आणि सर्व कर्जदारांनी 5 ते 6 दिवसामध्ये ही कागदपत्र सोसायटीकडे जमा करावीत असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि आपल्या सोसायटीच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या कर्जमाफीच्या बाबतच्या शक्यतेबाबत जी आहे ती उत्सुकता वाढली आहे. आणि त्यामुळे मागील काही दिवसापासून शासनावर कर्जमाफीसंबंधी हालचाली ज्या आहेत त्या सुरू असल्याची चर्चासुद्धा आहे. आणि या सध्या कर्जमाफीसंदर्भात त्यासंदर्भात अपडेटसुद्धा आलेले आहेत. तर त्यासाठीच माहिती संकलनाचं काम राबवलं जात असल्याचं बोललं जात आहे. मात्र ह्याबाबत अधिकृत घोषणा जी आहे तर ती अद्यापही झालेली नाही. फक्त सोसायट्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहेत, कारण की सोसायट्याने स्पष्ट इशारा दिलेला आहे की जे सभासद मागितलेली कागदपत्रे वेळेत जमा करणार नाहीत त्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहील. तसेच जे सेव्हिंग खाते किंवा कर्ज खाते नसल्याने नवीन खाते उघडण्याची सूचना देण्यात आलेली आहे. आणि ग्रामीण भागात या नोटीसनंतर शेतकऱ्यांची सोसायटीकडे मोठी गर्दी दिसत आहेत. आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि तसेसुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केलेली आहे. तर या संदर्भात आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंट करा. आणि जे काही आपले यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, पाहुणे असतील, WhatsApp ग्रुप असतील, Facebook ग्रुप असतील तर सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.